छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे या मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो। आज हा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे, महिलांचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ, तरुणांचे लाडके भाऊ, वृद्धांचे आधारस्तंभ आणि शेतकऱ्यांची कैवारी असं आपल्याला लाभलेले नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय उदयजी सामंत उद्योगमंत्री, त्याचबरोबर संजयजी शिरसाट समाज कल्याण मंत्री, संजयजी राठोड जलसंधारण मंत्री, आशिषजी जयस्वाल राज्यमंत्री, राष्ट्रीय सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती माननीय साहेबांनी केलेली आहे तो कॅप्टन अजित अडसूळ, रघुभाऊ गणोरकर, गोपाळ अरबाट, अरुण पडोळे, निशांत हरणे, सन्मान्य ठाकूर गडरेल, संतोष बद्रे, श्याम देशमुख, ही सगळी मान्यवर मंडळी जर आहेत, त्यांच्याबरोबर असलेले सगळे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, महानगर प्रमुख, पुरुष आणि महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खऱ्या अर्थाने खूप दिवसानंतर आपल्यासमोर येण्याची मला संधी मिळाली। मागची निवडणूक मला लढता आली नाही आणि मला खात्री होती तुम्ही सगळ्यांनी भरभरून मतदान केलं असतं आणि उच्चांक अशा मतदानाने मी निवडून आलो असतो, परंतु राजकारणामध्ये चढउतार होत असतात, ते आम्हाला स्वीकारावे लागले, आम्ही स्वीकारले। त्यानंतर कॅप्टन अभिजित याची निवडणूक ही खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला उमेदवारी दिली होती, परंतु काही लोकांच्यामुळे, आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे ती लोक कोण आहेत, कॅप्टन अभिजितला सुद्धा पराभव पत्करावा लागला। या अमरावतीमध्ये आज नाही तर गेल्या 35 वर्ष एक संपर्क नेता म्हणून आणि नंतर खासदार म्हणून 3 वेळा मी लढलो आणि 2 वेळाला जिंकलो, 1 वेळेला हरलो म्हणण्यापेक्षा हरवलं गेलं। थोडी साहेबांच्या मनामध्ये खंत आहे, माझा एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी नाही, आमदार नाही, खासदार नाही, पण या जिल्ह्याची परंपरा होती दर वेळेला किमान 3 आमदार आणि 1 खासदार गेल्या अनेक वर्षापासून ही अमरावती जनता निवडून देत होती, परंतु मधल्या काळामध्ये काही चक्र फिरली ही आपल्या सगळ्याला माहिती आहे आणि म्हणून प्रीतीताईंना सुद्धा या ठिकाणी हार पत्करावी लागली, पण ती हार नाही, त्यात विजय आहे। कारण 65,000 महिला मतदान एक महिला असताना त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला। हे सगळं नाव संजय बंड यांचं आहे आणि माझं नाव त्याच्याशी जोडलेलं आहे, म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी भरभरून मतदान केलं। वास्तविक असं वातावरण होतं की कसल्या परिस्थितीत प्रीतीताई निवडून येणार, परंतु दुर्दैवाने काही कारणास्तव मी एक पहिलं चित्र पाहिलं साहेब, ज्या प्रीतीताईबरोबर तळागाळातली सगळी माणसं होती, मुस्लिम समाज होता, रिक्षावाले स्वतःच्या खर्चाने त्यामध्ये सामील झाले होते आणि मला वाटतं अभिजितने आपल्या कानावर गोष्ट टाकली होती की आपल्याला काहीतरी मदत करावी लागेल। विषय असा आहे की आर्थिक बाजू कमकुवत होती आणि समोरचा व्यक्ती काही कुटुंबांना
रेसनिंग देऊन सातत्याने पोचत असतं आणि मग मिठाला जागणं म्हणतात त्या पद्धतीने ती ठरलेल्या लोकांनी त्यांना मतदान केलं. पण प्रीतीताई आपला विजय आहे, कारण एक महिला एकाकी लढून 65,000 मतं घेते, तर पराजयातला हा विजय आहे. आदरणीय आमचे साहेब मगाशी म्हणाले, जर धनुष्यबाण चिन्ह असतं तर नक्की त्या निवडून आले असते. उशीर झाला, परंतु आता ती पावलं प्रीतीताईंनी टाकलेली आहेत. धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना सांगितलंय की कष्ट करायची तयारी ठेवा आणि त्याचबरोबर अतिशय प्रामाणिकपणा निष्ठा असावी लागते. मागच्या 2 निवडणुका मी अनुभवल्या, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मी जिंकल्या, चांगल्या तऱ्हेने जिंकल्या. किंबहुना याच्या अगोदरची निवडणूक ज्या नवनीत राणांना 1,38,000 मताच्या फरकाने मी हरवलं होतं, परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी बरंचसं काही, जसं आता EVM मशीनचा उल्लेख होतो तसा उल्लेख झाला आणि त्या एका दृष्टिकोनातून ती हार पत्करावी लागली. साहेब, आपण नक्की जाणता ह्यावेळेला मी निवडून येणार होतो, आलो असतो आणि 6वी टर्म असल्यामुळे आपण आग्रह धरला असता केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून. परंतु शेवटी हे नशिबाचे खेळ आहेत, ते आपण स्वीकारले पाहिजेत. ते आम्ही स्वीकारले. बरेच दिवस आम्ही नियंत्रण आमच्या जिभेवर ठेवतो, भावनावर ठेवतो. साहेबांनी आम्हाला मंत्र दिलेलं आहे, जे घडलं ते विसरून जायचं. आणि त्यांच्याकडे आपण जर पाहिलं, ते स्वतःला मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता राहणार आहे. CMचा अर्थ त्यांनी असा लावलेला होता, कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. आणि आता DCM झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं असतं, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. या माणसांमध्ये किती मिसळलेले आहेत, काय काय करावं, यांच्यासाठी सामान्यासाठी काय करावं, हे त्यांच्या सातत्याने मनामध्ये असतं. आणि आपण सगळेजण अनुभवता. एक वेगळी ओळख राजकारणामध्ये गेले 60 नंतरची जेवढे कोणी मुख्यमंत्री आले, त्यामध्ये सगळ्या अर्थाने उजवा मुख्यमंत्री कोण? आपलं प्रेम तर मिळवलंच, आपल्या अडचणी समजावून घेऊन आपल्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याहीपेक्षा पायाभूत सुविधा ज्या कित्येक हजार कोटीच्या आहेत, कित्येक लाख कोटीच्या आहेत. आपल्या जवळचा म्हणजे समृद्धी हायवे, राठोड जी आहेत, ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होती. आणि मग त्यांच्या मताची तात्काळ त्यांच्याबरोबर आली आणि ते बंडच खऱ्या अर्थाने झालं. म्हणजे सर्वसामान्य माणसातून सुद्धा एक असा नेता उभा राहतो जो त्या परिस्थितीमध्ये बंड करतो. पुढे काय होणार याची चिंता नाही, आता हे चुकीचं आहे, त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. आणि मग या देशाचे प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, या सगळ्यांनी याची नोंद घेतली आणि त्याला मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या ठिकाणी शपथविधी घडवला. आणि नंतर जे काम सुरू झालं, 24 तासामधले 20-20 तास काम करणारा नेता. मी तर अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक मंत्री पाहिले, पण अशा प्रकारे काम करणारा तळागाळातल्या माणसामध्ये जाऊन त्याच्या समस्या समजून घेऊन तात्काळ त्याला मदत कशी करावी. आणि आमचा हा महाराष्ट्र देश गरिबी फार मोठ्या प्रमाणावर आहे. मग या आमच्या महिलांना मान सन्मान मिळेल आणि त्यांच्या हातामध्ये काही पैसे जातील म्हणून लाडकी बहीण योजना पण त्या ठिकाणी राबवली. तरुणासाठी सुद्धा प्रशिक्षण योजना राबवली. जे वयोवृद्ध मंडळी आहेत त्यांच्यासाठी की महाराष्ट्राच्या सरकारच्या ST बसमधून मोफत प्रवास तीर्थयात्रेला जाण्यासाठी. इतका बारीक विचार कधी कोणी केलेला नव्हता. शेतकऱ्यांसाठी बरीचशी कामं केली, बऱ्याचशा योजना आहेत. म्हणून असं एक अष्टपैलू नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि म्हणून तर ही गर्दी आहे. केवळ आम्ही सांगितलं
त्यांना बोलवलं. मगाशी उल्लेख झाला की या ठिकाणी कोणी भाडोतरी नाही, स्वतःचे पैसे खर्च करून आलेली मंडळी आहेत, उत्स्फूर्तपणे आलेली मंडळी आहेत. एकनाथजी शिंदे हे केवळ एकनाथ नाही तर लोकनाथ आहेत, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि ते सत्य आहे, सगळ्यांनी ते स्वीकारले. लोकमान्य टिळकांना लोकमान्य जे प्रदान केलं समाजाने, तत्कालीन पारतंत्र्याच्या काळामध्ये त्यांनी जे काम केलं, तसं आता लोकनाथ आजच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक झंझावात कामांचा, आणि म्हणून सगळ्या महिला त्यांना प्रेमाने, आता ही पदवी त्यांना जी मिळाली लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ, हे आता कोणीच आणि कधीच काढू शकत नाहीत. आता मला सांगितलं गेलं 2000 महिला प्रतीक्षेमध्ये आहेत, ज्या ठिकाणी इस्कॉन मंदिराचा कार्यक्रम आहे, लाडक्या भावाला पाहण्यासाठी, लाडक्या भावाला वळण्यासाठी. हे प्रत्येक ठिकाणी घडत आहे, जाणीव आहे या लोकांना. आणि म्हणून आणखी काही विशेष न बोलता, कार्यक्रमाला खूपच वेळ झालेला आहे, परंतु झालेलं आहे बा. या ठिकाणी आज आपण आलात, भले मी माझे खासदार असेल, अभिजित माझे आमदार असेल इथला, परंतु या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला मनापासून आपले आभार मानतो, धन्यवाद देतो, हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.